दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेधार्थ आज आयटकसह सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने महानिषेध मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आला। सुरुवातीच्या पथकात काळा गणवेश परिधान केलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती महोदयांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले। शिक्षा मंत्री प्रधान राजीनामा द्या। विद्यार्थ्यावर झालेला हल्ल्याचा निषेध असो। विद्यार्थ्यावर झालेला हल्ल्याचा निषेध असो। शिक्षणाचा हक्काचा दिल्लीमध्ये जो विद्यार्थ्याचा शांततामय जो आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनावरच्या विद्यार्थ्यावर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आयटकसह सर्व पुरोगामी संघटना या ठिकाणी एकवटले आहेत आणि आता त्या प्रकरणाच्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी हा महानिषेध मोर्चा या ठिकाणी काढून राष्ट्रपतीच्या नावाने आम्ही निवेदन देणार आहोत। ज्या नीटच्या पेपर फुटीमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या देशाचं भवितव्य विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रामुख्यानं त्यांना न्याय मिळावा ही या भावनेतून हा जो मोर्चा ठिकाणी काढलेला आहे। आपण बघता आहात सगळं TV चॅनलवरती आणि आपल्या सगळ्यांच्या TV चॅनलवरच्या माध्यमातून सांगू इच्छितो सरकारला की सरकारने जे शांत चित्ताने बसलेले जे त्यामुळे कायदेशीर मार्गाने बसलेले सनद मार्गाने बसलेले विद्यार्थ्यांची चर्चा केली असती तर हा प्रकरण घडला नसता असा आपला समज आहे। तुम्ही आम्ही बघू शकता हे चित्र या ठिकाणी दिसत आहेत। एक पोलीस अधिकारी मुलीच्या छातावर लाथ ठेवून तिला बुक्की तिच्या छातीवर मारतोय ही वेदनादायक गोष्ट आहे। खरं तर विद्यार्थी या देशाचं भवितव्य सांगितलं जातं आणि म्हणून या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांच्या छाताड्यावर मार मारून किंवा त्यांना बंदुकीचे धाक दाखवून त्यांचा संविधानातील मूलभूत अधिकार हा शिक्षणाचा अधिकार हे सरकार नाकारू शकणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी ह्या ज्या महिला आलेल्या आहेत ह्या महिलांच्या मुलांसाठी या महिला आलेल्या आहेत आणि म्हणून सरकारला आम्ही सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं तुम्हाला अजून चर्चा करायची असेल तर विद्यार्थ्यांची चर्चा करा। जी नीट पेपर फुटलेला आहे त्याच्याबद्दल योग्य पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे या संदर्भातली मागणी आहे। हा निवेदन आम्ही राष्ट्रपतीच्या नावाने जिल्हाधिकारी देणार आहोत आणि जिल्हाधिकारी महोदयाच्या मार्फतीने राष्ट्रपतीचं निवेदन जाईल। आम्ही राष्ट्रपतीला विनंती करतो की त्याचा संविधानिक अधिकारचा वापर करून जे केंद्रीय शिक्षा मंत्री आहे प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे या मागणीचं निवेदन आम्ही त्यांना देणार आहोत। विद्यार्थ्यांवर झालेला लाठी हल्ल्याचा निषेध असो। शिक्षा मंत्री प्रधान राजीनामा द्या। शिक्षा मंत्री प्रधान राजीनामा द्या। विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळणारं केंद्र सरकार मुर्दाबाद। विद्यार्थ्यांची भविष्याची खेळणारं केंद्र सरकार मुर्दाबाद। आम्ही आज मोर्चा काढलेला आहे आणि निषेध म्हणून तर आहेच। आंदोलनाला एवढे दिवस होऊन दखल घेतली नाही हा विषय तर आहे, पण त्यांच्यावर फार अत्याचार करत आहे आणि दगड मारत आहे, त्यांना अश्रुधुरांचा वापर करून त्यांच्यावर हे करत आहे, बळजबरीने त्यांना उचलून नेत आहे आणि लाठीचार्ज करत आहे सरकार आणि पोलीसवाले सुद्धा यामध्ये म्हणजे त्यांना वाटत नाही त्यांचे पण मुलं असतील, आमचे पण मुलं आहे। जशी आता आपण जे म्हणतो का ही तरुण पिढी आहे आणि तरुण पिढीवर हे उद्याचे नागरिक होणार आहे आणि एवढा अभ्यास करून पोरांवर आता शिक्षण पद्धती फार बदललेली आहे, सगळं कठीण अभ्यासक्रम आहे आणि एवढे मेहनत करतात। आईवडिलांना एक नाही तर 2 मुलं असतात आणि तेही आईवडील आपल्या कष्टाचं पाणी करून हाल करून मुलांना एवढ्यापर्यंत पोचवतात की त्यांचे दिवस चांगले जगावे म्हणून आणि हे एवढं करत असताना त्या मुलांवर असे अत्याचार होत आहे। काही मुलं तर म्हणजे जीवानीशी मरून गेलेले आहे, कोणाला लागलेलं आहे, हे असह्य यातना सहन करून तिथे आहे तरी सरकारला जाग येत नाही। या सरकारच्यानं जर सरकार चालवणं होत नसेल तर राजीनामे द्यावे आणि त्यांनी आपल्या घरी बसावे, जनतेचे हाल करू नये। आज सर्व देशामध्ये आपल्या देशामध्ये सर्वत्र एकच गोष्ट आहे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल सगळीकडे निराशा पसरलेली आहे। एवढं सुरू असताना म्हणजे जे प्रशासन आहे त्यांची दखल घेत नाही।